कृषी कायद्यांच्या संदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतंय। बुलढाण्यामध्ये मोबाईलचा टॉवर तोडण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला। बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉवर तोडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्करांसह कार्यकर्त्यांना अटक केली आहे। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले। दरम्यान बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत संग्रामपूर तालुक्यात सकाळी 7 वाजता सावळा फाट्यावरील टॉवर तोडण्याचा प्रयत्न केला। दरम्यान जोपर्यंत केंद्र सरकार दिल्ली आंदोलनाची दखल घेणार नाही आणि केलेले तीनही काळे कायदे रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहण्याचा इशारा विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला दिला आहे। मोबाईल टॉवर तोडून हे आंदोलन शेतकऱ्यांनी केले। अदानी अंबानीच्या इशाऱ्यावर चालणारे मोदी सरकार गेल्या 17 दिवसापासून शेतकऱ्याला न्याय देत नसल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये टावर तोडा आंदोलन हाती घेतलेला आहे। हा कार्यक्रम जोपर्यंत अदानी अंबानीची जी भागीदारी आहे मोदी शहासोबत ती भागीदारी या महाराष्ट्रामध्ये आम्ही कदापि खपून घेणार नाही। जोपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांना केंद्र सरकार न्याय देणार नाही, कृषी विधेयक जे आहे शेतकऱ्याच्या विरुद्ध ते रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरूच राहणार आहे।